नमस्कार मंडळ. अमेरिकेमध्ये जे दूध मिळतं तर ते अशा कॅनमध्ये मिळतं. हा 1 गॅलनचा कॅन आहे. 1 गॅलन म्हणजे जवळपास 4.5 लिटरचा कॅन. आणि हे जे दूध असतं हे पाश्चराइज्ड पण असतं आणि होमोजिनाइज्ड पण असतं. आता जसं भारतातलं दूध हे पाश्चराइज्ड असतं, तर पाश्चराइज म्हणजे काय, तर दूध गरम केलं जातं आणि त्यातले जे काही हानिकारक जंतू असतात ते मारले जातात. पण ज्या वेळेला ते दूध आपण घरी आणून गरम करतो तर त्यावेळेला त्याला एक छान अशी जाडसर साई येते. तसं या दुधाचं नसतं. आता होमोजिनाइज्ड म्हणजे काय, तर दुधातले जे फॅट्स असतात ते बारीक तुकड्यांमध्ये एकसंध केले जातात आणि त्याच्यामुळे ते वर येत नाहीत, म्हणजेच त्याला साई येत नाही. त्यामुळे हे दूध अशा कॅन्समध्ये येतं आणि ते बरेच दिवस टिकतं. त्याला गरम करण्याची गरज नसते, त्यामुळे कॅनमधनं काढून डिरेक्टली तुम्ही तसंही पिऊ शकता. आता या दुधाला सायच येत नाही म्हटल्यानंतर लोणी कुठनं येणार. पण तरीही अमेरिकेत इथे आम्ही साजूक तूप घरी बनवतो. इथे ना हे असं अनसॉल्टेड बटर मिळतं आणि या बटरपासनं आपण तूप बनवू शकतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये जे दूध मिळतं ते फक्त गाईचं मिळतं, त्यामुळे तसंही त्याला फॅट कमी असतं आणि त्यात पाश्चराइज्ड आणि होमोजिनाइज्ड दोन्ही असल्यामुळे तसंही यापासून तूप बनवणं अवघड असतं. पण मग हे जे बटर असतं ते आपल्या लोण्यासारखंच मस्त कढवायचं आणि त्याचं तूप एकदम छान तयार होतं. आता या बटरचा जो मी तुम्हाला मगाशी पॅक दाखवला तर त्यातला एक जो बटरचा ठोकळा असतो तो असतो 450 ग्रॅमचा आणि असे 4 ठोकळे मिळून साधारण 1800 ग्रॅम बटरचं ही एवढी एक बरणी भरून तूप तयार होतं. साधारण ही 1 किलोची बरणी असेल. आणि हे जे बटरचे ठोकळे आहेत ते कर्कलँड ब्रँडचे आहेत आणि ते आम्ही कॉस्कोतनं घेतो आणि ते आम्हाला $10 मिळतात. त्यामुळे अगदी स्वस्तात मस्त असं साजूक तूप घरी तयार होतं आणि हे साजूक तूप आम्हाला थोडंसं खमंग आवडतं, त्यामुळे हा असा कलर येईस तोपर्यंत मी तूप कढवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये एक 5-6 लवंगा आणि मिठाची कणी घालते, त्यामुळे तुपाला एक मस्त असा छान वास येतो, खमंगही असतं आणि रवाळही होतं. तर अशा पद्धतीने आम्ही इथे साजूक तूप घरी बनवतो. जर तुम्ही अमेरिकेत असाल आणि तुम्ही जर बाहेरनं तूप विकत घेत असाल तर मी सजेस्ट करेन की तसं करू नका. हे असं बटर आणून तुम्ही घरच्या घरी तूप बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.